नमस्कार, मी शीतल. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत उपवासाचा चमचमीत आणि चटकदार सांबार, ज्याच्यासोबत आहे उपवासाची टम्म फुगलेली इडली आणि लो ऑइल म्हणजे बिना तडका उपवासाची चटणी. सांबाराचा थिकनेस आहे पहा किती परफेक्ट. सांबाराची अगदी झटपट रेसिपी, फक्त एक पदार्थ वापरून कसा केलाय परफेक्ट थिकनेसवाला सांबार. इडली ठेवताना कुकरमध्ये काय घातलं ज्याच्यामुळे सांबार झाला इतका पटकन तयार. चला तर मग ही सविस्तर रेसिपी पाहूया. इथे मी घेतली आहे ही वाटी, जी प्रत्येक घरामध्ये सहज मिळते. आता याच वाटीने सगळे प्रमाण घेणार आहे. मी घेते ते एक पाव वाटी साबुदाणा. हा नॉर्मल साबुदाणा आहे. आता आपल्याला हा साबुदाणा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून जाडसर वाटून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला साबुदाणा जाडसर वाटून घ्यायचा आहे. मी साबुदाणा मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे. आता याचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. रवा असतो ना बारीक, तसं याचं स्ट्रक्चर झालेलं आहे आणि ते अगदी परफेक्ट आहे. आता आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने वरईचे तांदूळ म्हणजे भगरसुद्धा मोजून घ्यायचा आहे. इथे मी 1 वाटी भगर मोजून घेतलेला आहे आणि आता हा भगरसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचा आहे. आता त्याचं स्ट्रक्चरसुद्धा अगदी साबुदाण्याच्या स्ट्रक्चरसारखं आलेलं पाहिजे. आता इथे तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट रव्यासारखं भगरीचं स्ट्रक्चर आलेलं आहे. आता आपण हे सगळं एका वाट्यामध्ये काढून घेणार आहोत. आता मी इथे एक भांडं घेत आहे आणि त्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेतलेला पाव वाटी साबुदाणा टाकत आहे. बघू शकता तुम्ही, इथे मी साबुदाणा टाकलेला आहे आणि त्याच साबुदाण्यामध्ये घेतलेलं होतं भगर 1 वाटी, तो सुद्धा काढून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता मिक्सरमध्ये बारीक केल्यावर भगर कसा दिसतोय तो. आता साबुदाणा आणि भगर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. 1 चमचा घेऊन मी तो मिक्स करून घेत आहे. इथे मी घेत आहे अर्धा चम्मच मीठ आणि साबुदाणा आणि भगरीच्या पिठामध्ये ते टाकून घेत आहे आणि चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घेत आहे. इथे आपल्याला मीठ त्या दोन्ही पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तयार झालं आहे आपलं भगरीचं प्रीमिक्स. हे तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता, जे 6 महिने अगदी काहीही न करता असंच राहील. त्याला जाळ्या लागणार नाही, कारण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. आपलं हे भगरीचं आणि साबुदाण्याचं इडली प्रीमिक्स तयार झालं आहे. याच्यापासून तुम्ही कधीही इडली तयार करू शकता. आता मी घेतलं इथे एक भांडं आणि त्या भांड्यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं होतं ना इडलीचं प्रीमिक्स, ते घेते आहे. आता मी घेणार आहे 1 वाटी आणि त्या वाटीने ते प्रीमिक्स मोजून घेत आहे. आपण घेतला होता पाव वाटी साबुदाणा आणि त्यामध्ये 1 वाटी भगर. त्याच्यापासून जवळपास 2 वाटी इडली प्रीमिक्स तयार झाला आहे. त्यातलंच मी 1 वाटी प्रीमिक्स घेत आहे, ज्याच्यापासून आपल्याला 7 ते 8 इडल्या तयार मिळेल. आता या प्रीमिक्समध्ये आपण टाकणार आहोत पुढील साहित्य. त्याच्यामध्ये मी टाकलं आहे दही. मी इथे 2 चम्मच दही घेतलेलं आहे. दही किती पातळ आणि घट्ट आहेत आणि ते किती आंबट आहे यावरती त्याचं प्रमाण आहे. माझं इथे घट्ट दही होतं, त्याच्यामुळे मी 2 चम्मच दही घेतलेलं आहे आणि ते मिक्स न करता तसंच ठेवलं आहे, कारण आपल्याला या दह्यामध्ये आता घालायचा इनो. इथे इनोचं प्रमाण तुम्ही अगदी परफेक्ट घ्यायला हवे, कारण इनो जर कमी जास्त झाला तर इडली फसायचे चान्सेस असतात. त्यामुळे फक्त इथे मी पाव चम्मच इनो घेतला आहे आणि त्याच्यावरती टाकत आहे पाणी. दह्यामध्ये इनो टाकल्यावर त्याच्यामध्ये पाणी टाकून ते ॲक्टिवेट करून घेत आहे. आता दही, इनो आणि पाणी हे छान मिक्स करून घेत आहे त्या पिठामध्ये. तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण जसं लागेल तसं तुम्ही घेऊ शकता. साबुदाणा आणि भगर किती जुना आहे त्यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे. तुम्हाला जर वाटलं पाणी आणखी घ्यायची आवश्यकता आहे तर तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून घेऊ शकता. मी इथे जवळपास पाऊण वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. इनो टाकल्यावर मात्र आता आपल्याला हे बॅटर पटपट फेटून घ्यायचं आहे. आम्ही आधीच इडली पात्राला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं होतं. आता आपल्याला इडली पात्रामध्ये थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे. इडलीचा मोड पूर्ण भरून घ्यायचा नाही, कारण इडली फुगायला थोडी जागा राहिली पाहिजे. त्यामुळे अगदी थोडं थोडं इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे. मी इथे 2-2 चम्मच इडलीचं बॅटर टाकून घेतलं आहे. आता आपल्याला हे इडली पात्रामध्ये ठेवायचं आहे. मी इथे इडली मोल्डमध्ये बॅटर टाकायच्या आधीच काय केले पहा, बटाटे सोलून घेतले आणि त्याचे काप करून घेणार आहे. कारण हे बटाटे मला इडलीसोबतच उकळून घ्यायचे होते, कारण त्याचा आता मला सांबार करायचा आहे. त्याच्यामुळे मी
3 मध्यम आकाराचे बटाटे सोलून घेतले आणि त्याचे काप करून ते इडली पात्रामध्येच आधीच टाकून घेतले आहे. आता याच बटाटे टाकलेल्या इडली पात्रामध्ये इडली मोल्डसुद्धा टाकून घेत आहे आणि ते वाफवून घेत आहे, म्हणजे इडलीसोबतच बटाटेही वाफवल्या जाईल. पहिली 5 मिनिटे गॅस फुल फ्लेमवर ठेवला आणि नंतर 10 मिनिटे कमी फ्लेमवरती इडली ही वाफवून घेत आहे. त्याच्यामुळे अगदी परफेक्ट इडली तयार होईल. आता एक घेतला पॅन आणि त्याच्यामध्ये घेते आहे शेंगदाणे. मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि त्याला छान भाजून घेणार आहे. शेंगदाण्याची साले लवकर निघावे यासाठी मी आता त्याच्यामध्ये थोडं पाणी शिंपडत आहे. आपण असं केल्यामुळे शेंगदाणे छान भाजल्या जाईल, शिवाय त्याची सालंही लवकर निघतील, म्हणून थोडं पाणी शिंपडून ही शेंगदाणे मी भाजून घेत आहे. शेंगदाणे भाजून झाल्यावरती थंड झाल्यावर त्याची सालं काढून घेणार आहे. आता मी घेतलं एक मिक्सरचं पॉट आणि त्याच्यामध्ये घेतले आहे 5-6 हिरव्या मिरच्या. आता मला हिरव्या मिरच्या आधीच वाटून घ्यायच्या आहे, कारण सांबारामध्ये आणि चटणीमध्ये मला ही हिरवी मिरची वापरायची आहे. त्यामुळे मी आधीच त्या बारीक करून घेतलेल्या आहे. आता ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये मी मिरच्या बारीक करून घेतल्या त्याचमध्ये मी शेंगदाणेसुद्धा टाकून घेत आहे. आता त्याच पॉटमध्ये मी टाकत आहे दही टाकते मी इथे 3 चम्मच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. दही टाकल्यावर आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ घेऊ शकता. मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलेले आहे आणि अर्धा चम्मच साखरसुद्धा. आता आपल्याला याच पॉटमध्ये टाकायचं आहे पाणी. चटणीची कन्सिस्टन्सी किती हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त ॲडजस्ट करू शकता. मी इथे जवळपास अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मिक्सरमधून वाटून घेणार आहे. पहा, अशा प्रकारे झाली आहे चटणी. या चटणीला तडका द्यायची सुद्धा गरज नाही. ही चटणी अशीच छान लागते. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही याच्यावरती कोथिंबीर पेरून घेऊ शकता. बघा किती छान झाली आहे उपवासाची शेंगदाण्याची चटणी. पुढे जाण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडला तर लाईकसुद्धा करा. इथे मी काटा चमच्याने इडली चेक करत आहे. आता आपल्याला या स्टेजवरती करायचा आहे गॅस बंद आणि इडली लगेच न काढता तसंच झाकण लावून 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. आता 5 मिनिटांनी आपल्याला इडली काढायची आहे बाहेर. पहा किती छान पांढरी शुभ्र झाली आहे ही उपवासाची इडली. अगदी परफेक्ट, कुठेही क्रॅक न गेलेली. इथे मी इडली लगेच न काढता ती थंड व्हायला ठेवली आहे. आता आपण चेक करणार आहोत. इडली तयार करताना इडली पात्रामध्ये बटाटे टाकले, ते तयार झाले की नाही. बघा बटाटेही इथे तयार झाले आहे. पहा आता आपल्याला काढायची आहे इडली. हाताने मी चेक करत आहे इडली थंड झाली आहे की नाही. एका चाकूच्या साहाय्याने त्याच्या कडा सैल करून घेत आहे, ज्यामुळे इडली लवकर निघेल. आता ही इडली किती लवकर निघते पहा, अगदी सहज निघाली आहे आणि ती इडली पात्राला बिलकुल चिपकलेली नाही आहे. साबुदाणा आणि भगरीचं योग्य प्रमाण, शिवाय त्यात घातलेला इनोसुद्धा योग्य प्रमाणात घातल्यामुळे अगदी झटपट होते ही उपवासाची इडली, तेही इडलीचे पीठ न आंबवता. आजची पद्धत तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट करून नक्की सांगा. शिवाय या पद्धतीने तुम्हीसुद्धा इडली तयार करून पहा. ही इडली खूप मऊ होत असल्यामुळे ती फक्त शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आज आपण केलेली शेंगदाण्याची चटणी जरी बिना तडक्याची असली तरी ती खायला खूपच चटपटीत आहे. तेव्हा ही चटणीची पद्धतसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण फक्त चटणी आणि इडली न पाहणार आहोत इडली पात्रातच उकळलेल्या बटाट्यापासून कसा केला आहे सांबार. इथे मी फक्त बटाटा वापरून आज इडलीसाठी सांबार तयार करून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रथम उकळलेला बटाटा खूप चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बटाटा किसूनसुद्धा घेऊ शकता, परंतु बटाटा खूप सॉफ्ट झाला आहे त्यामुळे तो चमच्यानी सहज स्मॅश केला जात आहे. बघू शकता तुम्ही किती पटापट चमच्याने सुद्धा हा बटाटा स्मॅश करता येत आहे. तुम्ही इथे हाताने सुद्धा करू शकता. इथे मी घेतलं आहे अगदी थोडंसं जिरं आणि 4-5 लाल मिरच्या. जिरं आणि मिरच्या आपल्याला मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता किती जाडसर वाटलेलं आहे ते. चला आता करू झटपट सांबार. मी गॅसवरती पॅन तापायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे फक्त 1 भांडे तेल. या सांबाराला मी फार कमी प्रमाणात तेल वापरणार आहे, तरीही हा सांबार खूप चटपटीत तयार होणार आहे.
गॅसवरती तेल तापायला ठेवल्यावर त्याच्यामध्ये टाकते हिरवी मिरचीचं वाटण. इथे फक्त हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे. इथे मी तेलामध्ये फोडणीला जिरं वापरलेलं नाही, कारण लाल मिरचीचं वाटण करताना त्यामध्ये मी जिरं वापरलेलं आहे. त्यामुळे फक्त हिरवी मिरची टाकून ती छान परतून घेतलेली आहे. आता हिरवी मिरची परतल्यावर त्याच्यामध्ये घालते लाल मिरची आणि जिरेचं वाटण. ते वाटणसुद्धा छान परतून घेत आहे. मी ती हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्हीही वापरलेली आहे. आता ही हिरवी मिरची आणि लाल मिरची छान परतली गेल्यावर त्याच्यामध्ये घालते स्मॅश करून घेतलेला बटाटा. आता हा बटाटा आपल्याला लाल मिरची आणि हिरवी मिरची वाटणमध्ये छान मिळून घ्यायचा आहे. बटाटा आधीच स्मॅश करून घेतला असला तरी मी चमच्याने आणखी तो छान स्मॅश करून घेत आहे, कारण आपल्याला इथे दुसरा कुठलाही पदार्थ वापरायचा नाही. त्यामुळे बटाट्याचा सांबार छान थिक झाला पाहिजे, म्हणून मी बटाटा आणखी स्मॅश करून घेत आहे. आता आपल्याला हे छान थोडा वेळ झाल्यावरती त्याच्यामध्ये घालायचं पाणी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला किती थिक सांबार हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. फक्त पाणी एकदा न घालता थोडं घालायचं आहे. चमच्याने छान ढवळत गेल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालत आहे. इथे मी बटाटा उकळायला दुसरा कुकर न घेता इडली करतानाच बटाटा टाकल्यामुळे अगदी झटपट तयार झाला आहे हा सांबार. आता या सांबाराला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये घालते मी अर्धा चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर टाकल्यामुळे या सांबाराला खूप छान चटपटीत अशी चव येईल. आमचूर पावडर टाकल्यावर कधी ना गुठळ्या पकडतात, त्यामुळे मी लगेच इथे सांबार फिरवून घेत आहे. आता आपल्याला सांबारामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा साखर. आमचूर आणि साखर टाकल्यामुळे अगदी छान चव येईल या सांबाराला. तुम्हाला जर आणखी पातळ सांबार हवा असला तर तुम्ही इथे सुद्धा पाणी घालू शकता, परंतु पाणी घालताना ते आपल्याला गरम करूनच घालावे लागेल, कारण थंड पाणी घातलं तर सांबाराचा कलर मात्र चेंज होईल. त्यामुळे पाणी जर घालत असाल तर ते गरम करूनच घालावे. आता मात्र सांबारात काही न घालता 2 ते 3 मिनटं सांबाराला छान उकळी येऊ द्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता किती छान थिक झाला आहे सांबार. असाच सांबार हवा असतो इडलीसाठी. सर्वात शेवटी घालतोय आपण चवीनुसार मीठ आणि पहा कसा झाला आहे चटपटीत सांबार तयार. तुम्ही सुद्धा फक्त बटाटा वापरून असा सांबार नक्की करून पहा आणि कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा. इथे एक छोटीशी आणखी विनंती, जर आजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जमलं तर शेअरसुद्धा करा. चला तर मग तयार झाले आहे चटपटीत असा सांबार आणि मऊ लुसलुशीत अशी इडली, त्यासोबत चटपटीत शेंगदाण्याची बिना तडक्यावाली चटणी. ही उपवासाला तेलकट न खाता एकदा नक्की ट्राय करा ही लो ऑइल चटणी, सांबार आणि इडली. चला तर मग ट्राय करा.